पोटच फाटलं डायरेक्ट. कोच पडली, चिरलं नाही, कोच पडली डायरेक्ट. फाटलं होतं. उद्या सकाळी जायचंय 5:30 वाजता आणि सौरभ आणि सत्यजित आत्ता आले. आता वाजले 2, पाऊस यायला लागलाय. तर खाली जाऊन येतो, चहा वगैरे मारून, मग झोप लागली तर झोपू, नाहीतर निघू मग उठल्या लवकर आवरून 6 वाजता. आज लई ट्रॅफिक आहे बाबा. लवकर निघालो बरं झालं निघ्या, नाहीतर हेच ट्रॅफिक आपल्याला पूर्ण त्या आपल्या तिकडच्या चिंचवड साईडला पण लागला. आता किती वाजले बघ की एक्झॅक्ट 7:40. साडेसहा वाजता निघालो आज आम्ही आणि मोशी चाकण रोडला भयानक ट्रॅफिक आहे. आता 7:45 वाजलेत. चाकण क्रॉस करायला म्हणजे ऑलमोस्ट 45 मिनिट फक्त चाकणचं ट्रॅफिक क्रॉस करायला हे झालंय. आता विशालनगरच्या थोडं वरती आलोय आणि मग आता पुढे जायचं. ट्रॅफिकमुळे एवढं थांबलो होतो, म्हणजे एवढं थकलो होतो ना ट्रॅफिकमुळे आम्ही, की म्हणलं आता थांबल्यासारखं ट्रॅफिकमधून बाहेर आल्याला नाश्ता पण करून घ्यावा म्हणलं. कारण की असाही 40-45 मिनिटाचा वेळ ट्रॅफिकमध्येच गेलाय. म्हणून मग म्हणलं नाश्ता करून घ्यावा. पहिला स्टॉप आम्ही लगेच मग चाकण क्रॉस झाल्या लगेच थांबलो इथं आणि नाश्ता करून घेतला. आता नाश्ता संपला, आता निघायचं नॉनस्टॉप. आणि आता घाटामध्ये गेल्यानंतर घाट सेक्शन जेव्हा चालू आहे तेव्हा बघायचं अजून काही सीन भेटले तर मग थांबत जायचं. व्हिडिओ पण मीच काढायला लागलो. त्याच्यामुळे नाही का नेट ऑफ केल्यामुळे ना ते मॅप रस्ता थोडंसं भटकवलं. पण आम्ही नारायणगाव मध्ये गाडी घातली. मग आता नारायणगाव मार्गे जुन्नरच्या साईडला चालू. मॅपच्या निमित्तानं का होईना पण आणखीन एक नवीन गाव बघायला भेटेल. तेवढं सफर खूप से बी असं म्हणता येईल. आणखीन एक गाव बघता आलं आम्हाला. आता आपण जुन्नरकडे चालतोय. बघूयात अजून रस्त्यामध्ये काय काय दिसतंय. डोंगरचा भाग चालू होतोय. आपण आता गणेश खिंडीमध्ये जातोय. म्हणजे माळशेज घाटाच्या थोडा आधी जुन्नर संपल्यानंतर जो घाट सेक्शन लागतो छोटासा, त्याला गणेश खिंड असं नाव आहे. तर आता आपण गणेश खिंडीमध्ये जातोय. सौर्या चांगला स्पॉट बघून थांबव. व्ह्यू एक नंबर जबरदस्त. तिथे काही जण थांबले, तिथे नको थांबायला, आपण दुसरीकडे थांबतो. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण काही प्रॉब्लेम नाहीये. मला नक्की माहिती आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार आहे. पण मी तुम्हाला माळशेज घाटचा पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. तर जरा सुद्धा वेळ न घालवता आपण
बघूयात माळशेज घाट. सूटच्या नात्यात टोपी पडली होती मस्त. एक नंबर माझा गिंबल. व्हिडिओ निघतोय शेकी शेकी. काय काय दाखव काय काय दाखव. इथे एसटी बंद पडलेली आहे. लोक असं चुत्यासारखे मध्ये थांबायला लागले. मी इथला लोकांना रस्ते सांगालो मला शिवाय दिली तरी. दरड कोसळते म्हणून कसलं केलेत बघ मी. कसलं खुंखार वाटतंय बे. काय भयानक व्ह्यू आहे यार. एक नंबर जबरदस्त. म्हणजे थोडा थोडा बारीक पाऊस आहे आणि काय व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे. असं वरती डोंगराकडे बघितलं ना एवढी भीती वाटायला लागली आहे ना. दरड कोसळणे म्हणून ते असं तार वगैरे मारली आहे त्याला. त्यांच्याकडे पण गाडी चालवत होता किंवा गाडीवरून असं वर बघितलं तर एवढी भीती वाटायला लागली आहे. म्हणजे एका साईडला निसर्ग आपलं सौंदर्य दाखवायला लागले आणि एका साईडला बघितलं तर ती जी भीती असते जे रौद्र रूप आहे ते सुद्धा आपल्याला दिसायला लागले. एक नंबर यार एक नंबर. इथून अजून एक 10 किलोमीटरवरती ना सावर्णी नावाचं गाव आहे. तर त्या गावापर्यंत जायचं आपल्याला आणि तिथून तो ट्रेक स्टार्ट होणार आहे. चल काय दिसायला लागलं यार एक नंबर. तिथं पाऊस पडायला तर इथं पाऊसच नाही आहे पण इथं परत ऊन आलं नाही. MTDC Chitabi Forest Resort Road for 4 kilometers. बरं तुम्हाला एकदा तरी प्रश्न आलाय का की याच्या ब्लॉग मध्ये विशेष असं काय आहे. तर मी रॉ दाखवतो म्हणतो तर ते काय आहे. तर या इथे मला असं छोटंसं वस्ती टाईप दिसायला लागली आहे आणि इथं जे निसर्ग सौंदर्य आहे तर ते मी दाखवतो. तर हे असतं माझ्या ब्लॉग मध्ये विशेष. दोन वर्षापासूनची पेंडिंग ट्रिप होती की आज फायनली आम्ही आलोय तिथं. आणि नशीब बघा माझं एवढ्या व्लॉग मध्ये पाऊस नाहीये ही ओरड चालली होती आणि देवानी आज गारांना ऐकलंय आणि आमच्या आवडत्या ट्रेकला शेवटी पाऊस येतोय. जातोय काळू वॉटरफॉल. गाडीला आतमध्ये सोडण्यासाठी ना तिकीट घ्यायला लागले. 2 गाड्या 3 नंतर आपल्याला जे टितबी नावाचं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टपर्यंत गाडी जाते. त्या रिसॉर्टच्या पण थोडंसं पुढं पार्किंग आहे गाडीचं. तर तिथपर्यंत जायचं.
अम्मा पाडू नको फक्त. थांबू नको फक्त. पहिल्या गेअरवर चालू सौर्याच, पहिल्या गेअरवर. संपला. एवढाच पॅच होता खतरनाक. सौरभ लावायचं का? शाव्याने ठेवले. इथून पुढे पण अजून गाडी जाते, पण आम्ही शेवटी इथे गाडी पार्क केली आणि इथून ट्रेक करायचं डिसिजन घेतलंय, कारण की पाऊस यायला लागलाय. मग येताना जर पाऊस लागला तर आता इथून पूर्ण चिखल मातीचा रोड चालू होतोय, तर येताना पावसामध्ये चिखल झाला तर पूर्ण स्लिपरी होऊन जाईल आणि गाडी आणायला त्रास होईल. म्हणून आम्ही आता इथपर्यंत पूर्ण चांगला रोड आहे, तर इथं आम्ही गाडी लावले आणि पाऊस यायला लागलाय आणि खूप छान टायमिंग आहे यावेळेसचं की ट्रेक स्टार्ट केला आणि पाऊस यायला स्टार्ट झालाय. तर मजा नक्कीच येणार आहे, तर तुम्ही बघत राहा. पुढे जातोय मी आता, तर आता बघून इथून पुढचा ट्रेक. आता ट्रेक चालू झालाय. इथून चढाचा भाग काही पण नाहीये, नॉर्मल चालत जायचंय. प्लेन रस्ता आहे नॉर्मल चिखलाचा, तर आपल्याला तो चालत जायचा आहे. तर चला पुढे अजून काय काय गोष्टी होतात किंवा काय काय बघायला भेटेल ते बघूयात आपण. परत डिसिजन चेंज झालंय कारण की इथून थोडा अजून एक पुढं चांगला रस्ता जातोय थोडासा, तर मातीकडे आतल्या साईडला आहे. आम्ही गाडी पार्क केली तिथं, तर त्याच्या बाजूने अजून थोडा पुढे रस्ता जातोय. तर अजून जिथपर्यंत गाडी जाईल आणि जिथपर्यंत आम्ही म्हणजे चिखल वगैरे नसणार तिथपर्यंत गाडी पार्क करायचं ट्राय करतो, म्हणजे येताना आम्हाला इझी होऊन जाईल. रिटर्न जाताना आपल्याला गाडीवरून लगेच निघता येईल. तर पुढे जाऊ अजून आपण. बसतो वर घे. हा असा रस्ता आहे अजून इथून पुढे, तर बघू हा कुठपर्यंत जातो, तिथे गाडी पार्क करूयात. ते भारी वाटायला पाऊस यायला हे पाऊस पाहिजे होता तुला. मी आलो म्हणल्यावर यायलाच पाहिजे पाऊस. इस बार भगवान मेहरबान आहे. आपण पे अजून काय पाहिजे होतं? सगळ्यात ड्रीम वाला प्लेस होतं हे आपलं, जे करायचं होतं. 2 वर्ष पोस्टपोन झालं. 2 वर्ष पोस्टपोन झालं. मागच्या वर्षी आणि त्याला पाऊस आलाय. अजून काय पाहिजे या आयुष्यात? काय पाहिजे? सौर्या हा चल, तू गाडी दिसायला चल. हे घाबरू नको. चल निघ्या, घाबरू नको. चल, तू शेअर दिले तू. चल निघा. हे रोड कायच नाही रे. तू काय चल, तू दगडांवर घालू नका गाडी. घातला तरी सांभाळ. चल कुठून जाते बघू. वळत नाही का? आता इथे लावा गाडी. इथे घालो त्याच्या मागं. आता इथून पूर्ण कच्चा रोड आहे. आता आम्ही ट्राय केलं की पूर्ण मॅक्स कुठपर्यंत गाडी येते, पण इथं खूप स्लिपरी रोड आहे, त्यामुळं इथं लाव ना चढावर पूर्ण. घे वर तोंड. अरे जाते ते प्रशील पूर्ण एंड पर्यंत नेला होता गाडी, पण त्यांनी इथं तेच असे स्लिपरी मध्ये चालवायला थोडं अवघड जात आहे. गाडी लावताच धबधब्याचा आवाज यायला लागला. इकडे डाव्या बाजूला धबधबा आहे, तर चला पटापटा जाऊयात. इथं एंडपर्यंत खायचे वगैरे स्टॉल आहेत, त्यामुळं खाण्यापिण्याचं जरासुद्धा इथं कमी नाही आहे किंवा कोणत्याही. जसं ट्रेकला थोडं घेऊन जावं लागतं, कॅरी करावं लागतं. आम्ही मागच्या सावळ्या घाटसारखं होऊ नये म्हणून सगळं कॅरी केलं होतं, पण इथं स्टॉल पूर्ण एंडपर्यंत स्टॉल आहेत आणि इथून खूप भारी आता सीन बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर मी दाखवतो व्हिडिओ, ते व्हिडिओ बघून घ्या पटकन. बुटात पाणी गेलं सगळं. उजवी वाटायला लागलं बूट. दीपक गलत मोडलेली आहे दीपक. स्टील ना गेल्यावर कळलं. आतापर्यंत काय? आतापर्यंत पावसाची कमी आहे फक्त. मग सारखा येऊन जाऊन करायला लागलाय. मी आत्ताच म्हणलो तो वरुण देव आपल्यावर मेहरबान झालेत आणि पाऊस करले, तो पण ऐकले वाटतं. बोकड कापल्याशिवाय नाही. सगळे 10 पोरं बसून बोकड कापून. बारिश अभी बकरे के बली मांग रहा है.
धबधब्याच्या जसं जसं पुढे जातोय आपण तसं जसं चांगले भारी व्ह्यू दिसत आहेत. जसं जसं पुढे जाईल तसं ते नदीचं पात्र किंवा वाहत्या पाण्याचं पात्र वाढायला लागले आणि धबधबा जवळ आहे. हाँ इधर यहाँ से जिप लाइन है, अगर नदी जाए ना तो यहाँ से भी जा सकते हो हाथ पकड़ के. हाँ 100 रुपीज़ है शायद पर पर्सन. मला इथं मागं दिसत असेल तर यायचं जे पाणी वाहतंय याच्यातून मधून खूप जण रिस्क घेऊन जात आहेत. आता पाण्याचा प्रवाह कमी आहे त्यामुळं जास्त रिस्क नाही आहे, पण तरी वाहतं पाणी आहे तर हाताला पकडून जावं लागेल कारण की थोडंसं खोल पण आहे कमरे इतकं पाणी. आणि इथून जर वर आपण गेलो ना, इथून आपण वर गेलो तर यायचं झिपलाईन लावलेली आहे ज्याला 100 रुपये पर पर्सन असं चार्ज आहे. तर आता मी जातोय आणि विचारतो की ॲक्च्युली किती चार्जेस आहेत, कारण की मी जे नेटवरती बघितलं होतं त्याप्रमाणे 100 रुपये. तर आता आपण पुढे जाऊन विचारू आणि बघूया झिप लाईननी क्रॉस करायचं आणि बघू पुढं काय होतं ते. असेल या इथं असं झिपलाईन आहे तर आम्ही झिपलाईनला पण नाही जात आहे. अजून थोडं पुढे गेलं ना त्याच्या तर या इथं असे थोडे मोठे मोठे दगड आहेत. पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे ना ते दगडं असं वरती आलेले आहेत, जास्त पाणी नाही आहे तर याच्यावरून आपण इझिली असं पलीकडे त्या साईडला जाऊ शकतो. तर झिपलाईन न जाता आज आपण हे असं या दगडावरून असं क्रॉस करून पलीकडच्या साईडला जाऊया. या रस्त्याने आल्यानंतर ना इथं बघा, इथं थोडा पाण्याचा प्रवाह कमी आहे आणि थोडं सोपं आहे आपल्याला असं क्रॉस करायला, पलीकडे जायला. पाऊस नाही आहे त्यामुळं सगळं सोपं नाही. तर हे तुम्ही खाली बघत असाल ना, हे बघा हे पूर्ण पाणी असतं असं. तर पाऊस नसल्यामुळं हे भरलेलं नाही आहे. जर हाच पाण्याचा प्रवाह जास्त असला असता तर या दगडांना असं पकडून कॉर्नरनी जावं लागलं असतं आणि झिप लाईन शिवाय दुसरा ऑप्शन असला असता. सावकाश सावकाश. हा बस नंबर घेतलाय ना, मारू म्हणतो असं असल्यावर ना पाय घसरते लागलं. जरा लवकर संपून जाऊ की आपल्याला अजून पुढे जायचंय, त्या तिथे जायचंय खाली. तर जास्त सगळं चार ब्लॉग नंतर आत्ता पाऊस आला. जरा पूर्ण पाऊस घेऊ दे मला आता. बारिश ही बारिश होती. आता मुसळधार पाऊस पडतोय आणि मला भिजायची इच्छा व्हायला लागली आहे कारण की मागचे सगळे ब्लॉग कोरडे 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 होते आणि आता शेवटी पाऊस आलेला आहे. वा 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 वा. एन्जॉय द मुमेंट गाईज. घरात बसून हे सुख नाही भेटणार आहे, यावं लागणार आहे, यावं लागणार आहे. इथं बघ मागं, इथं काळू वॉटरफॉल आहे, काळू वॉटरफॉल. हा 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 हा. नन्नारे नारे नारे करून नाचू का? लय काळू काळू करत होता. आता चलवर चलवर म्हणलं तर नको नको करायला लागले.
जसं जसं धबधब्याच्या दिशेने आपण चाललो थोडी गर्दी वाढायला लागली, कारण की सकाळी आलेले भरपूर पर्यटक आहेत इकडं, तर मला इथं गर्दी दिसायला लागली. आणि इझीवाला ट्रेक आहे, जास्त चालणं नाही आहे. ऑलमोस्ट तुमच्या लोकेशनच्या 1-2 किलोमीटर आधीपर्यंत गाडी येते, तर तुम्हाला फक्त 2 ते 3 किलोमीटर चालायचं आहे. तर इझी असा ट्रेक आहे. पाऊस असताना जर आला तर अजून याच्यापेक्षा जास्त मजा, पण जास्तच पाऊस असेल तर मग तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो रिव्हर क्रॉस करताना. मला वाटलं तर आता अजून आपण पुढे जाऊ आणि धबधब्याच्या एकदम जवळ जाण्याचा प्रयत्न करू आणि बघू तिथून व्ह्यू कसा दिसतोय ते. इथं पाय का सरळ बरं का, ग्रीप वाले शूज असेल तर हे काय प्रॉब्लेम आहे. पुढं इथं मागं दिसत असेल तुम्हाला खूप जास्त गर्दी आहे, कारण की सॅटर्डे आहे आज. तर ट्राय करा की वीकडेजला यायला, तर वीकडेजला एवढी गर्दी नसणार आहे. वीकडेजला जास्त गर्दी नसणार आहे. आज सॅटर्डे आहे, वीकेंड आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. जसं जसं आपण वॉटरफॉलकडे जातोय जास्त गर्दी आहे, पण इथून वॉटरफॉलचा व्ह्यू बंद होतोय. जसा लांबून एवढा सुंदर वॉटरफॉल दिसतो, जेवढा आपण खाली जाईल वॉटरफॉलचा व्ह्यू पूर्ण बंद होतोय. तर हा जो धबधबा आहे मागचा, तो असा 5 स्टेपमध्ये पडतो. जसा तुम्ही जर सातसडा वॉटरफॉलबद्दल ऐकलं असेल तर सिमिलर टू सातसडा वॉटरफॉल, पण याचे असे 5च असे छोटे छोटे टप्पे आहेत. तर हा धबधबा 5 टप्प्यामध्ये खाली पडतो आणि वाहून असा खाली जातो. तर आता आपण थोडं पुढे जाऊन बघूयात, कारण की इथून तर पूर्ण रिव्हर ते जे वॉटरफॉलचा व्ह्यू आहे तो ब्लॉक झालाय. तर थोडं अजून पुढे जाऊन तिथून बघूयात ते जे 5 टप्पे आहेत जे ड्रोनमध्ये वगैरे दाखवले जातात, तर ते आपल्याला असे खालून नॉर्मल याच्यामध्ये दिसतात का. नसेल तर मी तुम्हाला ड्रोनमध्ये तर ते शॉट दाखवत असेल तर ते तुम्ही बघून घ्या. कमरेचं थोडं खालीपर्यंत पाणी, पण थोडं प्रवाह पण जास्त. हा दिसतोय बघ, दिसतोय तो व्ह्यू दिसतोय. मी तुला म्हणलं होतं की काळू वॉटरफॉल 5 टप्प्यामध्ये पडतो, तो इथून दिसतोय. 3-4 टप्पे तरी दिसतात.
अजून जवळ जाईल तसं तसं उत्सुकता वाढायला लागली. पाणी जास्त मोठं दिसायला लागलंय पात्र आणि खूप भारी वाटायला लागली. चार्जिंग लावून आलो बाबा कसं तरी इथपर्यंत. आता पाण्यात भिजायला जायचं. मेन धबधब्याचं जे पडतोय खाली तिथं. पोटच फाटलं डायरेक्ट. कोच पडली, चिरलं नाही, कोच पडली डायरेक्ट. फाटलं होतं. अरे पॉवर बँक हेड हव्या पूर्ण फाटलं होत माझं. कोचच पडली बघ. घालू का मध्ये असं टाकत असत का? असं असं फिरून टाकतात बोचा पांड्या. फाटलं बँचो ते. आता असं जीव जरी लागलं तर असं व्हायला लागलं. मला याचं टेन्शन आलंय. पूर्ण फाटलं गांडू. अबे असं फाटली स्किन पूर्ण. माऊस यायला लागले बाहेर. जा थांब दाखवतो. पॉवर बँक टाकताना ना पॉवर बँक असं तोंडावर येऊन लागली. इथं लागलंय मला. त्याची छोटीशी कोच पडली. ट्रेक सेफ झाला. पॉवर बँक येऊन बसली तोंडावर. मित्रांनो आज पुरतं इतकंच. आणि आज आपण आता इथं थांबणार आहे. व्हिडिओवरती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये याच्यापेक्षा जास्त ॲडव्हेंचर घेऊन. चला नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय. मित्रांनो ट्रेक झाला कंप्लीट. मी म्हणलं होतं ना एका चांगल्या ब्लॉगसाठी चांगल्या स्क्रिप्टची आणि चांगल्या स्क्रिप्टसाठी चांगल्या स्टोरी लिहायची गरज असते. पण आम्ही स्टोरी लिहित नाही, आम्ही स्टोरी बनवतो. तर ही होती स्टोरी जी मी आता दाखवली. तर ट्रेक कंप्लीट झाला आहे. मी आता शूज काढायला आलो कारण की सॉक्स आम्ही आधीच काढून ठेवले होते, भिजले होते म्हणून. आतमध्ये सगळा बूट पूर्ण खराब झाला. पूर्ण शूज खराब झाले. आतलं पूर्ण स्पंज त्याचं खराब होऊन बाहेर यायला लागले. तर हे शूज खराब झाले. आता नवीन घ्यावे लागतील.